नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि अवकाळी पावसामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एका शासन निर्णयाच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, परंतु त्या निधीचं अद्यापर्यंत वितरण करण्यात आलेलं नव्हतं। शेतकरी संख्या सुद्धा पात्र शेतकरी संख्या सुद्धा व वितरित निधी सुद्धा त्या जिल्ह्यांना करण्यात आलेला होता, परंतु अद्यापर्यंत ते निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता। परंतु एक महत्त्वाचा असा अपडेट राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहे। अवकाळी नुकसान भरपाई राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे, कारण की विविध जिल्ह्यामध्ये आता KYC साठी शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे आणि याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्यातील 34 जिल्ह्यातील जिल्हानिहाय पात्र शेतकरी संख्या व याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे, याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे व याचबरोबर कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे, याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण राज्यातील 34 जिल्ह्याचा अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकरी अवकाळी नुकसान भरपाईकरिता पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। दुसरा जिल्हा ठाणे जिल्ह्यातील फक्त 726 शेतकरी, या शेतकऱ्यांना 33 लाख रुपये। रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांकरिता 1,11,65,000। रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,04,000। याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000। नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99,78,00,000। धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79 लाख रुपये। नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये। जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000। पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकऱ्यांना 18,15,00,000। सोलापूर जिल्ह्यातील 41,458 शेतकऱ्यांना 82,48,00,000। सातारा जिल्ह्यातील फक्त 182 शेतकऱ्यांना 25,64,000। सांगली जिल्ह्यातील 31,549 शेतकऱ्यांना 58,11,00,000। कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 71 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, या शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,64,194 शेतकरी, या शेतकऱ्यांना 206,58,00,000। जालना जिल्ह्यातील 2,07,216 शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपये। बीड जिल्ह्यातील फक्त 17 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना 2,19,000। लातूर जिल्ह्यातील फक्त 888 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना 35,91,000। धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकरी, या शेतकऱ्यांना 4,29,000। नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकरी, या शेतकऱ्यांना 8,80,00,000। परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकरी, या शेतकऱ्यांना 130,80,00,000। हिंगोली जिल्ह्यातील 2,57,625 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये। बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपये। अकोला जिल्ह्यातील 2,46,188 शेतकऱ्यांना 332,96,00,000 रुपये। वाशिम जिल्ह्यातील 2,03,857 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये आणि अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त पात्र शेतकरी संख्या केलेला जिल्हा 3,22,994 शेतकरी आणि सर्वात जास्त निधीसुद्धा अमरावती जिल्ह्याला देण्यात आलेला आहे आणि तो निधी म्हणजे 357 कोटी रुपये, 357,95,00,000 रुपये। यवतमाळ जिल्ह्यातील फक्त 84,451 शेतकऱ्यांना 69,35,000 रुपये। वर्धा जिल्ह्यातील फक्त 17 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, या शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये। याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 17,936 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये। भंडारा जिल्ह्यातील 20,821 शेतकऱ्यांना 23,11,000 रुपये। याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,242 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या पहिल्या प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20,54,00,000 व याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार 25,054 शेतकरी
आणि या शेतकऱ्यांना 36,20,00,000 रुपये आणि शेवटचा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। या शेतकऱ्यांना 26,78,00,000। तर मित्रांनो, एकंदरीत आपण राज्यातील जवळपास 32 जिल्ह्याची पात्र शेतकरी संख्या व त्या जिल्ह्याला वितरित निधी बघण्याचा प्रयत्न केला। आणि मित्रांनो, हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,500 रुपये, याचबरोबर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपयांचा निधी, अशा प्रकारचे हेक्टरी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, आता संपूर्ण हे जे काही पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी जो आहे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। कारण की मित्रांनो, आता राज्य सरकारचा जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे। वितरित निधीसुद्धा जवळपास 2100 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी या सर्व जिल्ह्यांना वितरित करण्याकरिता मान्यतासुद्धा राज्य सरकारच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आता विविध जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन अपलोड होत आहेत आणि शेतकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून KYC करण्याकरिता सांगण्यात येत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे, अशा KYC केलेल्या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजेच थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत। आणि मित्रांनो, आपण जर बघितलं तर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना KYC करण्याकरिता सांगल्या जात आहे। 27-28 नोव्हेंबर 2023ला हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 2,57,000 शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 167 कोटी निधी रुपये रक्कम ही मंजूरसुद्धा झालेली आहे। आणि हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण होतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना KYC करण्याकरिता सांगितलं जात आहे। याचबरोबर कळमनुरी तालुका असेल, याचबरोबर औंढा तालुका असेल, याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका असेल, या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना KYC करण्याकरिता सांगलं जात आहे। कारण की ऑनलाईन याद्यासुद्धा अपलोड झालेल्या आहेत। एकंदरीत वसमत तालुक्यातील बहुतांश गावांच्या याद्यासुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्या गावातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली आहे, KYC केलेल्या शेतकऱ्यांना 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आणि अशाच पद्धतीने आपल्या राज्यातील जे काही पात्र जिल्ह्यात पात्र शेतकरी आहेत, या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून KYC करण्याकरिता सांगलं जाईल आणि CSC केंद्र चालकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आणि मित्रांनो, एक अधिकृत असं अपडेट देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे लोकसभेची आचारसंहिता लागली तरी हे पैसे जमा होणार आहेत। कारण की GR निर्गमित झालेला आहे, त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता कोणतेही अडथळा येणार नाही, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील 32 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।